यशस्वीपणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार अतिशय चांगल्या त्या ठिकाणी काम करते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं नेतृत्व अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी काम करत असताना आमचे जे राष्ट्रीय नेते आहेत मोदी साहेबांच्या बरोबर सतत काम करणारे, खांद्याला खांदा लागून पक्षाची जबाबदारी म्हणजे हर प्रॉब्लेम का एक सोल्युशन. आमच्या पक्षाच्या इलेक्शन असू दे, संघटनात्मक विषय असू देत, पक्षाचा निर्णयात्मक विषय असू देत, असे भारताचे गृहमंत्री माननीय अमितजी शाह साहेब हे इचलकरंजीमध्ये येणाऱ्या या महिन्याच्या 21 तारखेला त्यांचं आगमन होतं. 2 महत्वाचे कार्यक्रम असतील. एक कल्लाप्पा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचं नाव विस्तारीकरण जे आहे त्याचा तो कार्यक्रम आहे. त्याचबरोबर कल्लाप्पा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, त्या बँकेचा जी नवीन इमारत महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आहे अजून त्याचं आम्ही उद्घाटन केलं नाही. त्याचा वापर फक्त अजिबात त्या ठिकाणी नसल्यामुळे त्याचंही उद्घाटन राहिले. माननीय अमित शाह साहेब इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरीमध्ये माझ्या इलेक्शनला आलते, प्रचारासाठी आलते. त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी इलेक्शनला उतरलो आणि मला आनंद आहे की 1.5 वर्षामध्ये परत दुसऱ्यांदा इचलकरंजीमध्ये ते येत आहेत आणि इचलकरंजीमध्ये त्यांचं आगमन होत आहे. दोन्ही कार्यक्रमाला त्या ठिकाणी झाल्यानंतर इचलकरंजीमध्ये फार मोठी सभा सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. अतिशय चांगला कार्यक्रम इचलकरंजीमध्ये त्या ठिकाणी होईल. आत्ताच ती माहिती माननीय आमचे नेते प्रकाश आवाडे साहेबांनी त्या ठिकाणी दिली. खरं म्हणजे याची चर्चा 2-3 दिवस अगोदरपासून आमची चालू होती, तारीख फक्त कन्फर्म व्हायची होती. आता आमचे नेते माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी अण्णांचा फोन झाला, दादांचाच फोन वरनं आला की अमित भाई येत आहेत आणि कार्यक्रमाच्या तयारीला लागा. आता 21 तारखेला आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेतोय. भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेऊन आमचे गृहमंत्री, आमचे सहकार मंत्री त्यांचं स्वागत वस्त्रोद्योग नगरीमध्ये त्याच ठिकाणी करू एवढंच या ठिकाणी. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी